आणि मी हिला बायको म्हणून कधी स्वीकारणार नाही। या मुलीला मी कधी माफ करणार नाही। हे बघ बाळा, ही आराध्या नाही, हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे बाळा, पण तू नीट लक्षात घे, आई जे म्हणाल्या ना तेच सांगतोय मी तुला। हे बघ बाळा, तेव्हाची ना परिस्थिती फार वेगळी होती, पण एक लक्षात ठेव, या मुलीमुळेच तुझा जीव वाचलाय। आज जो आमच्या समोर धडधकड उभा आहेस ना, तो फक्त या मुलीमुळे। अरे आपला तरणा बाण लग्न झालेला मुलगा जेव्हा अगदी लहान मुलासारखा वागायला लागतो ना, तेव्हा बापाचं काळीज कसं तुटतं ना, ते फक्त बापच जाणतो बाळ। अरे ह्या मुलीने आपल्या आयुष्यातले 6 महिने तुझ्यासाठी दिलेत रे। अरे आता तर तिने स्वतःचं आयुष्य तुझ्या स्वाधीन केलंय बाळा। अरे यासाठी ना असं खूप असं मन असं मोठं असावं लागतं, धाडस लागतं अंगात। हे बघ श्रेयस, या मुलीने 6 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कुठलाही गैरफायदा घेतला नाही, फक्त तुझ्यावर निस्वार्थ प्रेम केलंय। हे बघ श्रेयस, मी हात जोडतो बाळा, त्या निस्वार्थ प्रेमाचा असा अपमान करू नकोस रे, स्वीकार कर तिचा। बाबा प्लीज तुम्ही काहीच सांगू नका। खरं तर ही मुलगी 1 नंबरची स्वार्थी आहे। हिने केवळ पैशांसाठी आराध्याताई असण्याचं नाटक केलंय। आणि श्रेयस भाऊजी थोडके नाही तर चांगले 50 लाख रुपये घेतले नाही या नाटकासाठी। काय गे, कुणावर आरोप करतेस? हे बघ, आमचं नाणं खणखणीत आहे। माझी कुमारी नात गेली 6 महिने तुझ्या बरोबर तुझी बायको बनून राहिली, आणि ते बी तुझ्या घरात। तिच्या आबरूची काहीच किंमत नाही का? उद्या काही येडवाकडं झालं असतं म्हणजे तुम्हा श्रीमंतांचा काय भरोसा? हात वर करून मोकळे झाला असतात। यासाठी हमी म्हणून 50 लाख मागितले होते मी, पण त्यातल्या एका बी रुपयाला हात लावलेला नाही। तपासून बघा हवं तर।